नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। वडले तालुका फलटण ग्रामपंचायतची पोटनिवडणूक आता होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे। एका जागेसाठी दोन उमेदवार या ठिकाणी उमेदवारी अर्ज असल्यामुळे ही निवडणूक आता होणार आहे। वडले येथील वार्ड क्रमांक 3 मधील दत्तात्रय शेंडगे यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे या ठिकाणची निवडणूक संपन्न होत आहे। 731 मतदान असलेल्या या वॉर्ड मधील सर्वसाधारण जागेसाठी राजगट शिवसेनेकडून इवान आणि धडाडीचे नेतृत्व पॅनलचे श्री दत्त पॅनलचे प्रमुख रणजित सोनवलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। तर भारतीय जनता पक्षाकडून युवा नेतृत्व नेताजी पिराजी काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। युवा नेतृत्व रणजित सोनवलकर यांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्ष गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राजे गटाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करतायत। गावामध्ये त्यांनी अनेक विकास कामे केलेली आहेत। 3.5 वर्षापूर्वी त्यांनी वडले ग्रामपंचायत वरती विजय संपादन केला होता आणि लोकनिर्वाचित सरपंच डॉक्टर संतोष लाळगे यांचा दणदणीत विजय केला होता। त्याचबरोबर पॅनलही जिंकला होता आणि त्याचबरोबर युवा नेतृत्व रणजित सोनवलकर यांनी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून विकास सोसायटीवरही वर्चस्व प्रस्थापित केलं होतं। विकास सोसायटीवरती ही सर्वच्या सर्व जागा त्यांनी दणदणीत विजय केल्या होत्या। काही दिवसानंतर या ठिकाणी दत्तात्रय शेंडगे यांचं सदस्यत्व रद्द झालं आणि नुकतीच काही दिवसांपूर्वी गेल्या महिनाभरापूर्वी या जागेची पोटनिवडणूक लागलेली आहे। रणजित सोनवलकर यांनी गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती विकास कामे केलेली आहेत। तर या ठिकाणी विरोधी आघाडीकडून भारतीय जनता पक्षाकडून जे उमेदवार आहेत ते नेताजी काळे यांनी या ठिकाणी आपले नशीब आजमावलेले आहे। त्यांनी या ठिकाणी आता वडले गावामध्ये भारतीय जनता पक्ष आता बळकट होत चाललेला आहे। भारतीय जनता पक्षाने नेताजी काळे यांना या ठिकाणी संधी दिलेली आहे। वडले गावचा जर विचार केला तर वडले गावामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावरती राजकारणामध्ये सक्रिय आहे। नुकत्याच झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना राजे गटाने मात्र या ठिकाणी जवळपास 250 मतांचं मताधिक्य घेऊन जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी वैशालताई कांबळे त्याचबरोबर पंचायत समितीच्या सदस्या विजयाताई सोनवलकर यांना विजयी करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला होता। यामुळे आता आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे आणि यानंतर आता या दोघांमध्ये सरळ सामना होणार आहे। आगामी 1.5 वर्षासाठी हे सदस्यत्व राहणार आहे। यासाठी आता उद्यापासून प्रचाराला आज चिन्ह वाटप होऊन प्रचाराला शुभारंभ होणार आहे। राजेगट शिवसेनेचे युवा नेतृत्व रणजित सोनवलकर आणि भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व या ठिकाणी नेताजी काळे यांच्यामध्ये आता सरळ सामना होणार असून या वार्ड क्रमांक 3 मध्ये 731 मतदानांमध्ये ही निवड संपन्न होणार आहे। फलटण तालुक्यामध्ये आता भारतीय जनता पक्षाची ताकद वाढत चाललेली असतानाच आता ही लढत कडवी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं? वडलेच्या या प्रतिष्ठेच्या जागेवरती कोणाचा विजय होईल? जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।